या या पाणीपुरी खा. अहो काकू, पाणीपुरी नाही खायची का आज? नाही रे मोहन, आता दुपार होत आली. आत्ता पाणीपुरी कोण खातं? घरी जाऊन जेवणच करीन. जशी तुमची मर्जी. मग संध्याकाळी या ना, मस्त चटपटीत पाणीपुरी खायला घालतो तुम्हाला. आता संध्याकाळी कोण येणार परत? हा बाजार काही आधीसारखा राहिलेला नाही. आधी इथं रात्रीपर्यंत लोकांची गर्दी असायची, पण आजकाल लोक इथं येतच नाहीत. एवढं बोलून काकू तिथून निघून गेली. काकू बरोबर म्हणाली, या बाजारात लोक येतच नाहीत. सकाळपासून एकही पाणीपुरी विकली गेली नाही. घरी जाऊन बायकोला काय उत्तर देऊ? दुपार झाली होती, ऊन डोक्यावर होतं. मोहनही घरी जायला निघाला होता, पण तो खूप नाराज झाला होता, कारण त्याला माहित होतं घरी गेल्यावर परत भांडण होणार. सकाळी सकाळी सरलाने मला किती ऐकवलंय, आता परत तिचं बोलणं ऐकावं लागणार. हा पाणीपुरीचा धंदा काही चालत नाही, पैसेही मिळत नाही. मोहन घरी गेला आणि घरी जाताच, तांदूळ गहू आणले की नाही? नाही सरला, सकाळपासून एक पण पाणीपुरी विकली गेली नाही. घरात तांदळाचा एक दाणा नाहीये. जर खायला घालता येत नाही तर लग्न कशाला केलं? जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा पाणीपुरी विकून चांगली कमाई व्हायची. दोन्ही गायींकडून पण तेव्हा चांगलं दूध मिळायचं. पण लग्नानंतर अचानक दोन्ही गायींनी दूध देणंच बंद केलं. अच्छा, म्हणायचंय काय तुम्हाला मी अपशकुनी आहे का? नाही नाही, मी असं कधी म्हटलं? सगळं कळतं मला. आता मी आवडेनाशी झालीये ना. आधी तर माझं सगळं ऐकत होतात, पण आता काही ऐकतच नाही. का? काय नाही ऐकलं मी? कधीपासून सांगतेय दोन्ही गायी विकून टाका. उगाच दोघींना सांभाळायचा. रोज त्यांना चरायला गवत कुट्टी आणायला लागतं. त्या रोज खातात आणि आपण उपाशी राहतो. हे तू काय बोलतीयस सरला? गाय माते समान असते, मी तिला कसं विकू शकतो? मग तुम्ही राहा तुमच्या गायींबरोबर. मी आजच माझ्या माहेरी जाईन. कशी जाशील? बसचं भाडं द्यायला पण पैसे नाहीयेत. हे भगवान, माझं आयुष्यच बर्बाद झालं या माणसाशी लग्न करून. मला उचल देवा, आता उचल बाबा. असं बोलून सरला खोलीत निघून गेली. काय करू मी? तुम्ही दोघी माझ्या लहानपणापासून माझ्या बरोबर आहात. तुम्हाला कसं विकू? माझं मनच तयार होत नाही. नाही नाही, मी भले उपाशी मरीन, पण तुम्हाला कधीच विकणार नाही, कधीच नाही. मोहन पुन्हा पाणीपुरीची गाडी घेऊन बाजारात गेला. या या पाणीपुरी खा. काही वेळ गेल्यानंतर एक मुलगी मोहनकडे येते. भैया, पाणीपुरी केवढ्याला दिली? अहो या या ताई, तशी 10 रुपयाच्या 4 विकतो, पण तुमच्यासाठी 10 रुपयाच्या 5. ठीक आहे, द्या मग मला. पण ती खाताच त्या मुलीचा चेहरा पडला. ओ हो, अरे भैया, हे काय आहे? पाणीपुरी फ्रेश नाहीये का? ही किती सॉफ्ट झालीये. परवाची पाणीपुरी आहे ना ताई, 2 दिवसापासून एक पण विकली गेली नाही. तुम्ही पैसे देऊन खराब पाणीपुरी देताय. मला नको तुमची असली पाणीपुरी. हे घ्या 10 रुपये. चला, निदान 10 रुपये तरी मिळाले. आज रात्रीचं जेवण होऊन जाईल. अरे, आतून खाण्याचा वास छान येतोय, तेही मटणाचा. मोहनने आत जाऊन पाहिलं तर सरला मटण आणि भात करत होती. हे काय सरला, काय बनवतीयस तू? या या, मी मटण बनवतीये. छान वास येतोय ना? लवकर हातपाय धुवून या. जेवण तयार आहे, एकत्रच बसूया आपण. पण मोहनला अजूनही काही समजलं नव्हतं. ते सगळं ठीक आहे, पण मटणासाठी पैसे कुठून आणलेस? तुला कुठून मिळाले पैसे? हो, असंच काही समजा. खूप सारे पैसे मिळालेत. 2-3 महिने तर अगदी आरामात निघतील आपले. अरे वा सरला, तू या घरची लक्ष्मी आहेस. बरं, मला भूक लागलीये, लवकर वाढ. मोहन सकाळी उठून गायींजवळ गेला, पण तिथे गायीच नव्हत्या. मोती आणि ज्योती तिथे नव्हत्याच. मोती, ज्योती, अरे कुठे गेल्या दोघी? कुठे आहात तुम्ही दोघी? मोती, ज्योती. अहो, काय झालं? उगाच सकाळची झोप खराब केली. सरला, माझी मोती आणि ज्योती कुठे आहे? विकलंय मी. विकून टाकलं म्हणजे? म्हणजे विकलंय, अजून काय? या दूध न देणाऱ्या गायींचा उपयोग तरी काय? हे तू चांगलं नाही केलंस सरला. कोणाला विकलंस सांग मला. बिरजू व्यापाराला विकलंय. पैसे दे. आत्ताच्या आत्ता दे. त्या दोघींना मी सोडवून आणतो. पैसे? विसरून जाते पैसे. ते पैसे माझे आहेत. सोडवायचंय तर स्वतः पैसे कमवून आणा. मोहन ताबडतोब बिरजू व्यापाराच्या घरी गेला आणि त्याने पाहिलं की बिरजूने एक नवीन बैलगाडी बनवली होती आणि त्या गाडीला मोती ज्योतीला बांधलं होतं. माझ्या मोती आणि ज्योतीला परत द्या बिरजूभाई. अरे काय खाऊ आहे का? पूर्ण 30,000 रुपये देऊन खरेदी केलंय मी. त्यांना घ्यायचं असेल ना तर 50,000 रुपये दे. 50,000? पण पैसे नाहीयेत माझ्याकडं. मग घरी जा, मला पैसे पाहिजेत. ठीक आहे, तुम्ही माझ्या घराचे कागदपत्र घ्या, मी हळूहळू पैसे देईन.
ठीक आहे, जा कागदपत्र घेऊन ये. तुला 3 महिन्यांची वेळ देतो, त्यानंतर मी तुझं घर घेईन. मोहनने आपले कागदपत्र दिली आणि मग तो बैलगाडी सकट मोती आणि ज्योतीला घरी घेऊन आला. घर गहाण ठेवलं म्हणून सरला चिडली आणि ती पैसे घेऊन आपल्या माहेरी गेली. मोहनजवळ आता मोती आणि ज्योतीशिवाय कोणीच नव्हतं. आता मी काय करू? कसे देऊ 50,000 रुपये? पण ते म्हणतात ना, एक रस्ता बंद झाला तर दुसरा रस्ता उघडतोच. आपल्याला फक्त तो रस्ता हुशारीने शोधावा लागतो. अरे पाणीपुरी घ्या, पाणीपुरी. 2 तासांच्या आत मोहनची सगळी पाणीपुरी विकली गेली. अरे ही कल्पना मला आधी का नाही सुचली? देर आहे दुरुस्त आहे. मोहनची ही कल्पना हिट झाली. तो पूर्ण गावात बैलगाडी पाणीपुरीवाला नावाने फेमस झाला आणि बैलगाडीमुळे तो आजूबाजूच्या गावात जाऊनही पाणीपुरी विकू लागला. आणि मग 1.5 महिन्यातच त्याने 50,000 जमवून आपल्या घरालाही वाचवलं. त्यानंतर तो खूप श्रीमंत झाला. त्याची श्रीमंती बघून सरला परत आली. पण मोहन म्हणाला, पतीच्या संकट काळात त्याची साथ देणं हे पत्नीचं कर्तव्य आहे. पण तू तसं केलं नाहीस. मला तुझ्या बरोबर राहायचं नाही. त्यानंतर मोहन मोती आणि ज्योती बरोबरच आनंदाने राहू लागला. मी चल उठ बरं लवकर. बास आता खूप वेळ झाला. उठून जरा माझी मदत कर. किती काम राहिलंय. थांब ना मम्मी, फक्त 15 मिनिटांची मूवी राहिलीये. तू बाकीचं काम करून घे. आज भांडी आणि किचन मीच साफ करते. नाही, ते सगळं मी करीन आणि आज तू जेवण बनवायचेस. काय? जेवण आणि मी? मम्मी, का सगळ्यांना उपाशी ठेवायचंय तुला? त्यापेक्षा आपण आजचं जेवण बाहेरून मागूयात. सांग बरं तुला काय खायचंय ते. मी आत्ता लगेच ऑनलाईन ऑर्डर करते. गप्प बस. सासरी जाऊन काय ऑनलाईनच खाणं मागवणार आहेस का? अगं अजूनही वेळ गेलेली नाही. आता तरी शिकून घे, नाहीतर खूप पस्तावशील सासरी जाऊन. मी आत्ताच सांगतेय. ओ हो मम्मी, असं काहीच होणार नाही. आता जमाना बदललाय. आता प्रत्येक घरात खाणं बनवण्यासाठी कुक असतात, सुना नाही. अशाच प्रकारे नेहमी उर्मी म्हणजेच उर्मिला आपल्या आईचं बोलणं टाळायची. उर्मिला आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील एका प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर होते. त्यांची कमाई चांगली असल्यामुळे उर्मिलाला कधीच कशाची कमतरता भासू दिली नाही. पण कदाचित हीच गोष्ट तिच्यासाठी योग्य ठरली नाही. खरं तर उर्मिलाला तिच्या या श्रीमंतीचा गर्व अजिबात नव्हता. पण हेही तितकंच खरं होतं की तिने कधीही संकटाचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार केलेलं नव्हतं. ना कधी अभ्यासात तिचं लक्ष लागलं, नाही घरच्या कामामध्ये. खास करून जेव्हा जेवण बनवण्याची वेळ यायची तेव्हा ती अशीच काहीतरी कारणं देऊन टाळाटाळ करायची. आणि याच कारणामुळे तिची आई सरला खूप काळजीत असायची. काय झालं सरला? काळजीत दिसतीयेस. आहा, अरे बापरे, एवढं तिखट. नशीब समजा की घरात बनवलेलं खाणं तरी मिळतंय. तुमच्या लेकीचं ऐकलं तर रोज बाहेरच जेवायला लागेल आपल्याला. ओहो, आत्ता समजलं. सरला कशाला उगाच चिडते. जाऊ दे ना, लहान आहे ती. लग्नाचं वय झालंय आता तिचं आणि घरातलं एक काम शिकायला नकोय तिला. जेव्हा सासरी जाऊन आपलं नाक कापेल ना, तेव्हाच कळेल तुम्हाला. अगं आता जाऊ दे ग सरला. तू खूप जास्त विचार करते. आता तिला तुझ्यासारखी आवड नाहीये स्वयंपाकाची, तर काय करणार आपण? आणि राहिला प्रश्न सासरचा, तर तू त्याची अजिबात काळजी करू नको. मी तिच्यासाठी असं स्थळ शोधीन जिथे तिला घरातलं एकही काम करायला नाही लागणार. राणी बनून राहील ती आपल्या सासरी. बघ. हे बघा, हे सगळं बोलणं ना ऐकायला बरं वाटतं. खरी परिस्थिती खूप वेगळी असती. आणि तसंही स्वयंपाक शिकण्यात वाईट काय हो? सून म्हणून नाही तर एक आई होण्यासाठी तरी तिला हे सगळं शिकायलाच पाहिजे ना. सरलाच्या समजावण्याचा किंवा बोलण्याचा काहीच फायदा झाला नाही. ना उर्मिला काही शिकली, ना तिचे वडील तिला काही बोलले. आणि खरंच तिच्या वडिलांनी तिचं लग्न अशा ठिकाणी लावून दिलं जिथे नोकरांची बिलकुल कमी नव्हती. उर्मी, उठलीस बाळा? चल आता लवकर आंघोळ करून तयार हो. आज मामा आणि त्याच्या घरचे सगळे लोक येत आहेत तुझ्या हातचं जेवण जेवायला. काय? माझ्या हातचं? पण आई, जेवण तर रमेश काका बनवतील ना? नाही बाळा, ते तर फक्त मदत करायला असतील. आपल्याकडे नोकरांच्या हातचं खाणं नाही खात. आणि तसंही मामा खास तुझ्या हातचं जेवण जेवायला येत आहेत. त्यांना खाण्याची भारी आवड आहे. जे काही बनवशील ते छान बनव हा. एवढं बोलून उर्मिलाची सासू तिथून निघून गेली आणि उर्मिलाचं डोकं गरगरायला लागलं. तिने आपल्या माहेरी चहा सुद्धा बनवला नव्हता
आणि इथे तर आता तिला पूर्ण जेवण बनवायचं होतं, तेही खास पाहुण्यांसाठी. जेव्हा उर्मिलाला काहीच सुचत नव्हतं तेव्हा तिने हे सगळं आपल्या नवऱ्याला जाऊन सांगितलं. हे सगळं तू काय सांगतीयस? तुला स्वयंपाक करायला अजिबातच येत नाही? हो, पण तुला का आश्चर्य वाटतं एवढं? मी तर लग्नाच्या आधीच तुला हे सांगितलं होतं ना. अगं पण तू मला हे सांगितलं होतंस की तुला स्वयंपाक करण्याची आवड नाहीये, पण याचा अर्थ असा होत नाही ना की स्वयंपाक करायलाच येत नाही. पण जर या घरात नोकर आहेत तर मग माझ्याचकडून का जेवण बनवायचंय? कारण तू या घरची सून आहेस आणि आपल्या घरात नोकरांनी बनवलेलं खाणं खात नाहीत. मग नोकर ठेवलेतच कशाला? केवळ दिखाव्यासाठी का? उर्मी, ही काय पद्धत झाली बोलण्याची? नशीब इथे फक्त मीच आहे. हे बघ, तू काहीही समज, पण स्वयंपाक करायला तुला शिकावंच लागेल आणि तेही लवकरच. एवढं सगळं होऊनही उर्मिलाने स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला नाही. पण हा प्रश्न ती एका वेगळ्याच पद्धतीने सोडवण्याचा विचार करू लागली. काका, मी ना तुम्हाला तुमच्या पगारापेक्षा आणखी जास्त वेगळे पैसे देईन, पण रोज तुम्हाला स्वयंपाक करावा लागेल. पण सगळ्यांना असंच वाटलं पाहिजे की रोजचा स्वयंपाक मीच करते म्हणून. ठीक आहे ना? उर्मिलाची ही आयडिया काही दिवस तर नक्कीच कामी आली, पण एक दिवस हे सत्य समोर आलंच. आणि त्यानंतर जे झालं ते उर्मिलाने कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. हे सगळं करताना तुला जराही लाज नाही वाटली का ग? स्वयंपाक करायला येत नाही तर शिकून घ्यायचा ना. मी शिकवलं असतं तुला, पण एवढा प्रपंच करायची काय गरज होती? प्रपंच मी नाही, तुम्ही लोकांनी केलाय. लग्नाच्या आधी तुम्ही का नाही सांगितलं की तुम्हाला एक सून नाही तर एक फ्री कामवाली पाहिजे म्हणून? उर्मी, गप्पा बस. तुझी हिंमत कशी झाली आईला असं उलट उत्तर देण्याची? तुझ्या चुकीची माफी मागायची सोडून तू तिलाच उलट बोलतीयस. हो, चूक तर झालीच आहे ना माझ्याकडून की काही विचार न करता मी या लग्नासाठी हो म्हणाले. अच्छा, तुला असं वाटतंय का? मग मी तुला तुझी चूक सुधारण्याची पूर्ण संधी देतो. तू आत्ताच्या आत्ता तुझ्या माहेरी निघून जाऊ शकतेस. ते तर मी आत्ताच जाणार आहे आणि त्यासाठी मला कोणाच्याही परवानगीची गरज नाहीये. कळलं तुला? उर्मिला रागाने आपलं सासर सोडून माहेरी निघून आली. तिच्या आईने तिला खूप समजवायचा प्रयत्न केला, पण तरीही तिच्या डोक्यात काहीच घुसत नव्हतं. तिला वाटत होतं की तिचे वडील यासाठी नक्कीच काहीतरी करतील, पण परिस्थिती आता पहिल्यासारखी राहिली नव्हती. उर्मी बाळा, तुझी आई बरोबर बोलतीये. स्वयंपाक करण्यासारख्या इतक्या छोट्या गोष्टीवरून संसार मोडणं हे काही मला पटत नाही. तू काही दिवस राहा इथे आणि आपल्या आईकडून सगळं शिकून घे, मग सगळं काही ठीक होईल. हा उर्मिलासाठी खूप मोठा झटका होता. आता तिच्याकडे दुसरा मार्गच नव्हता. आपला हट्टीपणा सोडून तिला स्वयंपाक करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नव्हता. ती या गोष्टीसाठी तयार झाली आणि मग मनात नसतानाही ती आपल्या आईकडून रोज स्वयंपाक शिकू लागली. सुरुवातीला तर तिला हे काम खूप ओझं वाटायचं, पण हळूहळू तिला स्वयंपाक करायला आवडू लागलं. आणि मग काही महिन्यानंतर अरे वा बाळा, काय मस्त स्वयंपाक केलायस तू. मजा आली. वाह. खरंच बाबा, म्हणजे आता सगळं काही ठीक होईल. मी आता माझ्या सासरी जाऊ शकेन. उर्मिलाचं हे बोलणं ऐकून वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, हो बाळा, तू काळजी करू नकोस. मी आजच त्यांच्याशी बोलतो. उर्मिलाचे वडील जेवण झाल्यानंतर तिच्या नवऱ्याला कुणालला फोन करतात. उर्मिला विचार करून खुश होती की आता सगळं ठीक होईल म्हणून. काय झालं बाबा? काय म्हणाले ते? ते मला घ्यायला कधी येणार आहेत? बाळा, तू आता तिकडे न गेलेलंच बरं. पण का बाबा, तुम्ही असं का म्हणताय? बाळा, त्यांना बिझनेसमध्ये खूप लॉस झाला आहे. त्यांची परिस्थिती खूपच गंभीर आहे. त्यांचं घरही गहाण ठेवायला लागलंय. त्यामुळे तू इथेच राहिलेलं बरं काही दिवस. नाही बाबा, मी एकदा ही चूक केलेली आहे, पण आता परत दुसऱ्यांदा नाही करणार. एवढं बोलून लगेच उर्मिला आपल्या सासरी जायला निघाली. आणि मग तिने असं काही केलं की ज्याची अपेक्षा कधीच कोणी केली नव्हती. आपल्या कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी तिने आपला टिफिनचा बिझनेस सुरू केला. ती स्वतःच सगळं जेवण बनवायची आणि तिच्या नवऱ्याने हे टिफिन पोहोचवण्याचं काम सुरू केलं. उर्मिलाचा हा बिझनेस खूप छान वाढला. तिच्या हातचा डबा खायला लोकांना खूप आवडू लागलं आणि या सगळ्यामुळे त्यांच्या नात्यात आलेला दुरावाही कमी झाला. उर्मी, मला माफ कर. आज जर तू नसतीस तर एवढ्या मोठ्या संकटातून आपण बाहेरच आलो नसतो. मी खूप चुकीचा वागलोय तुझ्याबरोबर. तू आमच्या घरची लक्ष्मी आहेस आणि तू हे सिद्धही केलंयस.
मी कोण आहे आणि मी काय करू शकते हे मला कधीच समजलं नसतं जर आपल्यामध्ये ते भांडण झालं नसतं. त्यामुळे जे काही झालं ते चांगलंच झालं आणि यापुढेही जे होईल ते सगळं चांगलंच होईल. उर्मिला आता पूर्णपणे बदलली होती. तिला आपली चूक लक्षात आली होती, पण तिच्या चवदार स्वयंपाकामुळे आता ती टिफिनवाली सून म्हणून ओळखली जाऊ लागली होती. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.